आता घुम वेल हॅलो 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 तर मनपूर्वक शुभेच्छा दोन्ही टीम्सना. तुषार पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू पाहिला आपण तर अगदी चांगल्या टप्प्यावर तुषार नावाच्या गोलंदाजाने हाताळलाय. गोलंदाजी मार्गवर आपण पाहिला तर तुषार फलंदाजीकडे संजय आणि मिलिंद ही जोडी आपण पाहिली. संजय एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळख ज्याची असलेला हा खेळाडू. मिलिंद त्याला मात्र गेम चालवण्यासाठी ओपनिंगचा क्रम मात्र त्याला सोपवलाय. कोणतंही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही आहे. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांना यश मात्र प्राप्त होते. यश कोण प्राप्त करणार या मॅचमध्ये हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू आपण पाहिला थोडा दिशाहीन आपल्याला जर पाहायला मिळाला. पंच सुरेंद्रजी घाटाला आहेत आणि रुपेश दांडेकर ऑफिशियल हे या स्पर्धेचे 2 पंच 7 दिवस संपूर्ण या स्पर्धेची सूत्र ज्यांच्या हाती असतील. चांगला फटका ऑन द राईज ऑन साईडला डीप लंग ऑन क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धाव मात्र तत्पूर्वी एक कंप्लीट केली आहे. आत्तापर्यंत चेंडू फेकून झालेले आपण पाहिले 2 धाव फलकावर 3 धावा 2 सिंगल 1 वाईट. मॅन्डेटरी पावलेचं हे षटक आपण ऑन आहे हे पाहतोय. कट केला आहे अगदी गलीच्या दिशेने फिल्डर आहे तिथे वेगाने एक धाव कंप्लीट केली. एकपेक्षा जास्त काय मिळणार नाही कारण की तिथे उत्तम दर्जाची फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. आय माऊली स्पोर्ट्स नागले संघ आपण पाहिला तर आज प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर पूर्ण तयारीमध्ये देखील आलेला आहे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. यावेळेला ऑन साईडला लॉफ केलेला फटका हवेत आहे. फटका फसलाय तिकडे आणि चांगला उत्तुंग झेल मात्र पकडला गेलाय. फिल्डर होते तिकडे यज्ञेशच्या माध्यमातून आणि पहिला तक्का जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला मात्र इथे दिलाय. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता येत असताना संजय दिंडा 2 धावकड खेळाडू ज्याप्रमाणे धीरज आणि संजय ही जोडी आपण धीरज असणार नवीन फलंदाज कारण की तिकडे जे बाद होणारे खेळाडू पण बघितलं होतं ना की परतले गेले मिलिंद आणि मग त्यांच्या जागेवर आता धीरज येतील जे लेफ्टी फलंदाजी करण्यासाठी माहीर आहेत. आक्रमक खेळ ही त्यांचा ओळख आहे पण ती ओळख मात्र इथून दर्शवतील का. तुषार सुद्धा आपण बघितलं तर कच्चे खेळाडू नाही आहेत. अंडंट्री पावल्याच्या षटकामध्ये विकेट घेणं ही त्यांची स्वाभाविक गोलंदाजी आहे आणि ती गोलंदाजी सध्या तरी मात्र त्याने पेश केलंय. 1 विकेट मिळवलाय. सुंदर चेंडू अगदी ब्लॉक हॉल मध्ये थोडासा अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या होताना देखील पाहायला मिळाला. म्हणजे जर तुम्ही फलंदाजाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार ना तर मग त्याच्यावर दडपण वाढेल प्रेशर वाढेल आणि हा प्रयत्न तुषारचा अगदी चांगला फ्लिक केलाय. यावेळेला फटका फसलाय अगदी आपण पाहिला ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता डिफेन्स करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन नाही मिळालं आणि इथे पाहिलं आपण तर मोठी विकेट मात्र मिळते. परतावं लागेल धीरजला. दुसरा मोठा धक्का जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमला. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मिस्टर अतुल सुरंगा नंबर 1 A1 खेळाडू आहे हा.
का A1 खेळाडू आहे त्याचा सुद्धा उल्लेख करेन, कारण की फक्त क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर नक्कीच A1 नाही आहे, तर नक्कीच चांगल्या क्षेत्रामध्ये A1 आहे. 4 धावा आहेत फलकावर, ज्यामध्ये आपण बघितलं तर मग 3 सिंगल आणि 1 वाईट. 4 धावा, अप्रतिम षटक हे आपल्याला पाहायला मिळालं मिस्टर तुषारचं, कारण की 2 मोठे विकेट त्याने मिळवून दिलेत. मिलिंद आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग धीरज, जो एक बिग विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ओळख. परंतु संजय जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा असेल ना, तोपर्यंत जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम त्यांच्याकडून एक चांगल्या बॅटिंगची अपेक्षा, आणि ती अपेक्षा मात्र अनेक वेळा त्याने पुरवली देखील आहे. परंतु आपण बघितलं की अतुलसुद्धा आपण बघितलं त्याच क्वालिटीचे खेळाडू आहेत, त्यांनासुद्धा अनदेखा आपण करू शकत नाही आहेत. कुणाल आता गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची नक्कीच गोलंदाजी करतील, काय रणनीती वापरतील. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये नरेंद्र दादांचं आगमन. हा खाली राहणारा चेंडू, नक्कीच जो भव्य दिव्य मंडप आपण पाहतोय, आणि नक्कीच मंडप डेकोरेटर्स नक्कीच आपण बघितलं तर कार्य देखील त्यांनी केलंय. दादा आपलं स्वागत असेल. या वेळेला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू पाहिला पण पडल्यानंतर थोडासा लेगसमच्या बाहेर मात्र वळतोय, तेच प्रमुख कारण. पंच सुरेंद्र गाडल सर म्हणतायत इट इज अ वाईट, एक्स्ट्रा रन मिळेल. हवेत फटका खेळलाय, उंचावलाय, फटका फसलाय, विकेट मात्र मिळाली असते आणि चुकी झाली. इकडे मोठी विकेट, नशिबाची साथ मिळाली. आता विचार हाच करतील संजय, आणखी अशा प्रकारचे कॅचेस पकडायला हवे होते. नक्कीच तुम्ही हा कॅच सोडलाय ना, नक्कीच मला जीवनदान देऊन तुम्ही मोठं नुकसान केलं असं सुद्धा म्हणतील आता. का, कारण की या खेळाडूचा खेळ अनेक वेळा आपण पाहिलाय या सीझनमध्ये, आणि मागच्या सीझनमध्ये सुद्धा आपण बघितलं तर भरपूर मात्र धावा या खेळाडूच्या बॅटमधून आल्यात. अर्धशतक देखील आपल्याला देखील पाहायला मिळालेत. परंतु या वेळेला ही झेल किती महागात पडेल. या वेळेला पाहिलं आहे हवेत पुन्हा एकदा, परंतु कुंदन आहे तिकडे, कुंदन नाही चुकी करणार. एकदा चुकी झाली, दुसऱ्यांदा चुकी नाही होणार आहे. आणि या वेळेला आपण पाहिलं तर मग चांगला झेल आणि संजयचा समाप्त होतोय या मॅच मध्ये खेळ. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. त्या परीने म्हटलं जाते ना की यशाचं शिखर गाठण्याआधी स्वतःला तोडावं लागते. जगाशी फक्त चढवड चालू असते, युद्ध तर मात्र स्वतःशीच लढावं लागते. नवनाथ ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर नवनाथ आलेत, स्वतः कर्णधार आहेत या संघाचे, आणि मोठी सफलता इनफॉर्म बॅटर या सीझन मध्ये भरपूर चांगली बॅटिंग ज्या खेळाडूने केले ना, त्या खेळाडूला एक जीवनदान मिळालं होतं. परंतु त्यानंतर एक उत्तुंग झेल आउटफील्डमध्ये आयमावली स्पोर्ट्स नागळे संघाचा सगळ्यात आपण बघितलं तर खतरनाक खेळाडू म्हणजे डेंजरस खेळाडू आउटफील्ड म्हणजे तो म्हणजे कुंदन, आणि त्याच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग इथे कॅच पकडला गेला. साइड ट्रिपल पॉइंट नागले चषकमध्ये बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड देखील त्याने का मिळवला होता, कारण की अनेक अशा उत्तुंग कॅचेस त्याने पकडल्या होत्या आणि तो खेळाडू होता. आणि त्याच्या हातामध्ये मात्र नक्की शंकाच नव्हती आणि त्याने एक सुरेख झेल कंप्लीट केला. नवनाथ बॅटर कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचं कार्य करतील का. ड्राईव्ह केला आहे कव्हरला, या वेळेला मिसफील्ड झाली आहे. नक्कीच चांगली फिल्डिंग असती तर इथे चित्र वेगळं, परंतु मिसफील्ड झाली, एकदा मिळाली. नवनाथनं मात्र नक्कीच थोडासा सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा दर्जा दर्शवलाय. अतुल आता मात्र आपल्या टीमला सांभाळण्याचं कार्य करतील का, सर्वस्व जबाबदारी अतुलवर असेल.
कारण की 3 विकेट लवकर गमावलेत जगदंबा स्पोर्ट्स टीमने. हलक्या हाताने डिफेन्स केला जात आहे. आता आपण बघितलं तर एक रणनीती, एक गेम प्लॅनिंग, एक सोच पाहायला मिळते. कारण की सेन्सिबल क्रिकेट आणि आपण बघितलं तर सिंगल ह्या धावसंख्येला जोडलं जाते. टीमची टोटल आहे ती 9च्या घरामध्ये पोहोचले. चेंडू फेकून झालेत 5. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं अरमित महाली पुन्हा एकदा मला जॉईंट झालेले आहेत ॲज अ स्कोररची भूमिका करत असताना. टॅप केला आहे हा वेळेला चेंडू पहिला पण तर मिडअपचा खेळाडू येताना पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग झाले. दडपण टाकण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहू शकतो अशा प्रकारचा दडपण टाकण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला जातो. कारण की दबाव टाकला की दबावाखाली नक्कीच काहीतरी चुका होतात आणि मग फायदा मिळतोय. तसं झालं नाहीये. षटक समाप्त झाले आणि यशस्वी षटक देखील पाहायला मिळालं. 2 षटकाचा खेळ समाप्त फलकावर पाहतोय. 5च्या सरासरीने 10 धावा ह्या पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकामध्ये किती धाव फलकावर मात्र येताना पाहायला मिळतील आणि किती धावांचा टार्गेट सेट केलं जाणार आहे पाहणार आहोत. जाऊया डीजेकडे. थैंक यू डीजे. या परिणाम म्हटलं जातं ना की तारों में अकेला चांद जगमगता है, मुश्किलों में अकेला इंसान डगमगता है. कांटों से घबराना ना मेरे दोस्त, क्योंकि कांटों के बीच में तो गुलाब खिलता है. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहिला या वेळेला तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला आहे. गोलंदाजाचं नाव आपण बघितलं तर यज्ञेश आणि त्याच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न नवनाथने दर्शवला होता. आता हलक्या हाताने मात्र आपण वाले चेंडूला ढकलून दिलं जातंय. फिल्डर आहेत तिकडे नक्कीच मिड ऑफला त्यांच्या माध्यमातून चेंडूला बॅकअप केला गेला. सिंगल मात्र मिळालं. स्ट्राईक रोटेट झाले. अतुलच्या खेळीकडे आता लक्ष असणार आहे कारण की पहिल्या 2 षटकामध्ये फलकावर भरपूर कमी धावा आल्या. या धावा आपण पाहिल्या तर मग मोठ्या करायच्या असतील तर हे तिसरं षटक खूप निर्णायक असेल आणि इथून आपण बघितलं तर मग आता ग्राफ आहे ना तो वरच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. दरम्यान हा चेंडू आपण बघितला तर लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा मात्र इथून मिळणार आहे. एक्स्ट्रा रन्स मिळेल. पुढील 2 टीम्सने आपण रेडी राहायचं आहे कारण की पानकांडा स्पोर्ट्स टीम बी आणि वाघोबा प्रसन्न भावकाळ प्ले अँड मिस शॉट एक्झिक्यूट करायचा होता. चेंडूच्या लाईन आणि लेंथ पासून नक्कीच थोडासा आपण पाहिला तर लांब राहिला आणि त्याचं चित्र देखील पाहायला मिळालं. डॉट चेंडू यावेळेला उंचावून खेळलेला फटका हवेत आहे. फील्डर आले तिकडे परंतु थोडे लांबून कॅच पकडण्याचा प्रयत्न झेल ड्रॉप झालाय आणि जीवनदान मात्र मिळालं इथे या खेळाडूला. अतुल सुरुंग एक अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे परंतु जीवनदान हे कदाचित थोडं महागडं पडू शकतोय. या खेळाडूला नक्कीच थांबवलं असतं तर तुम्ही नक्कीच या मॅचवर मोठी पकड निर्माण करू शकला असता कारण की जी बॅटिंग लाईनअप आहे ना ती संपूर्ण आपण पाहिली तर आता हा चेंडू आपण पाहिला तर खाली राहिला होता बॅटच्या अतलीकडे. म्हणजे बॅटिंग लाईनअपचं जर विश्लेषण करायचं झालं तर ज्या बॅटिंग लाईनअपमध्ये सगळ्यात मात्र एकमेव खेळाडू आहे तो म्हणजे आता अतुल राहिला आहे आणि त्यालाही बाद करण्याची संधी तुम्ही गमावली आहे. विश्लेषण करायचं झालं इथे हवेत फटका उंचावलाय. फिल्डर तिकडे येत आहेत. झेल निर्माण झालाय. व्हॉट अ कॅच. क्या बात आहे. ग्रेट फिल्डिंग. अप्रतिम दूरचं डिस्टन्स चेस करायचं होतं आणि केलं आणि उत्तुंग एक झेल पकडला गेलाय आणि नवनाथच्या खेळीला मात्र विराम. विकेटचा पतन. धक्का महत्वपूर्ण लागलाय. चौथा. थँक्यू डीजे. धावसंख्या आहे
फलकावर 15 धावा, 4 गडी गमावलेत. तीन षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 15 धावा म्हणजे 5च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत आणि त्याच धावा पाहायला मिळतात. कॅप्टनना मी विनंती करतोय, बनकांडा स्पोर्ट्स बी टीमचे कॅप्टन आणि अगोवा प्रसन्न भावकल टीमचे कॅप्टन, आपण मंचावर या. या इनिंग नंतर, या ओव्हर नंतर लगेच आपण टॉस आहे तो कंप्लीट करणार आहोत. आमचे साथी समालोचक मित्र विजय भोये सरांचा इथे शुभागमन झालंय, परंतु इथे न जाता नक्कीच दुसऱ्याच गलीमध्ये गेलेत ते. हा फटका हवेत आहे. हा फटका जणू काय 440 वॉल्ट विजेचा मोठावाला झटका. चेंडू उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार. मिळेल हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. आणि मी चर्चा का करत होतो या खेळाडूची, तो तुम्ही झेल सोडला होता ना, तो पकडला असता तर हा षटकार कदाचित पाहायला मिळाला नसता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर काय घडलं पाहिलं आपण तर या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर आक्रमण केले त्याच खेळाडूने आणि टीमच्या टोटलला मात्र आता चालना मिळते. दोन्ही टीमच्या कर्णधारांना पुन्हा एकदा विनंती असेल की ओव्हर संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा हवेत आहे. या वेळेला चेंडू हाही निघून चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या पार. हाही मिळेल दमदार शानदार लगातार षटकार. त्याने वाढीचे काय आक्रमकता रूप धारण केले मिस्टर अतुलनं. अतुलचा विचार केला तर अप्रतिम आता फलंदाजी करतोय. 2 षटकार आलेत, कदाचित तिसरा आला तर मग त्याला 300 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. आणि कॅश प्राइज म्हणजेच बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाच्या माध्यमातून जे पहिल्या दिवसापासून ज्या शेवटच्या दिवसापर्यंत असेल. आणि ते आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार देखील आपण पाहिले आहेत. यावेळेला आपण बघितलं थोडा खाली राहणारा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. नक्कीच चेंडूची फेक स्ट्राइक एंडकडे मात्र पाहावं लागेल. बॅकअप नाही आहे व्यवस्थित. धावा मात्र आपण पाहिल्या तर 2 मिळतील. कुठेतरी कॉलिंग चुकलं होतं हे पाहिलं होतं फिल्डरने, परंतु थ्रो केला होता. परंतु त्या थ्रोमध्ये नक्कीच तो अतिरिक्त बाउन्स होता. कदाचित डायरेक्ट थ्रो हातामध्ये गेला असता तर मग अडचण निर्माण झाली असती, परंतु तसं न होता 2 धावा मिळाल्या. टीमच्या टोटलमध्ये मात्र 29 धावा. फलकावर चेंडू फेकून झाले 3. आत्तापर्यंत हे महागडं षटक राहिलंय. हा चेंडू पाहावा लागणार आहे. वाईट आहे म्हणजे जे या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 15 धावा आलेल्या आहेत. म्हणजे 3 ओव्हरमध्ये 15 होते आणि ते 3 बॉलमध्येच 15 धावा खर्च केल्यात. चर्चा करावी लागेल. आणखी एक चांगला फटका अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग झालंय. इथे दुसरी धाव देखील पूर्ण झालंय. आणि ज्या प्रकारे संकटमोचक वाला खेळ करतोय ना मिस्टर अतुल, अप्रतिम खेळ करतोय. कारण की अतुलची खासियत ही आहे, मी त्या खेळाडूला अनेक वेळा पाहिले जेव्हा आपला टीम संकटमध्ये असतो ना तेव्हा संकटमोचक वाला खेळ करतोय. जवळजवळ अतुलचा विचार करायचा झाला फक्त क्रिकेटमध्येच नाही, उत्तम कामगिरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये बघितलं सुद्धा आपण बघितलं एक टॉपचा खेळाडू आहे. आणि जवळजवळ शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर मग टॉप करतोय. या वेळेला हवेत पुन्हा एकदा तुषार आहेत तिकडे, परंतु मला वाटते की यज्ञेश आले आणि त्यांच्या माध्यमातून झेल पकडला गेला आणि विकेट मात्र डाऊन होते. अतुलच्या खेळीला विराम लावला जात आहे आणि महत्त्वपूर्ण 5वा धक्का इथे जगदंब स्पोर्ट्स टीमला. चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी घ्यायची नाही. चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी घ्यायची नाही. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. टीमची टोटल 32 धावा पाहतोय आपण. चला अगोबा प्रसन्न भावकल टीमचे कर्णधार तुम्ही सुद्धा या. तुम्हाला सुद्धा वारंवार सूचना द्यायला नाही लागल्या पाहिजेत. कर्णधार इथे आलेले आहेत. एक चेंडू आहे. रुपेश दादांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय.
हा फटका आपण पाहतोय हवेत आहे, झेल निर्माण, डेफिनेटली झेल पकडला जातोय. अखेरीस आपण पाहिलं तर विकेटचं पतन झालंय. विकेटच्या पतनाने आपण बघितलं तर धावसंख्या सीमित राहिले 32च्या आकड्यावर आणि 33 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. आपण जाणार आहोत नक्कीच मॅच कडे पुढील. रुपेश दादांना विनंती करतोय, रुपेश दादा या आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. वाघोबा प्रसन्न भावकल संघ एका बाजूने आपण बघितलं तर दुसऱ्या बाजूने पानखंडा स्पोर्ट्स बी. टॉसचा कॉल येईल पानखंडा टीम कडून, कारण की ते कर्णधार इथे उपलब्ध झाले होते. हेड आणि टेल टॉसची ओळख आहे. कॉल येईल पानखंडा टीम कडून. हेड डेफिनेटली हेड येते. दादांना विनंती करते आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर विराज मानवा. नितेश टॉस जिंकलाय, 4 ओव्हरचा मॅच आहे, काय निवडाल इथे तुम्ही? क्षेत्ररक्षण. या मैदानाचा अंदाज तुम्हाला आहे, या मैदानावर खेळ कसा होतोय तुम्हाला देखील जाणीव आहे, परंतु वाघोबा प्रसन्न भावकल संघाच्या समोर काय वाटते तुम्हाला की तुम्ही गोलंदाजी चांगली करू शकतात किंवा बॅटिंग मग चेसिंग चांगलं करू शकताय? बॉलिंग पण चांगली करू आणि चेसिंग पण चांगलीच करू. हॅलो, तर मग काय वाटते तुम्हाला इथून की या स्पर्धेसाठी खास करून काय तयारी केली आहे तुम्ही? भरपूर या स्पर्धेची वाट बघतो आम्ही, कारण की या मैदानावर आम्हाला बक्षीस मारायचंच आहे. या मैदानावर बक्षीस मारायचं एक संधी आली होती तुमच्याकडे, मला वाटते की 2 वर्षापूर्वी ती गमावली होती. मग स्पर्धा आयोजन नियोजन काय म्हणशील? आयोजन तर एकच नंबर असतं या स्पर्धेचं. आणि मग ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग आयोजकांचे कसे आभार मानणार आपण? आता फायनलला पोहोचूनच आभार मानू आम्ही. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. वाघोबा प्रसन्न भावकल टीमचे कर्णधार अजय यांच्याकडे वळूया. अजय, टॉस तुम्ही गमावलाय, जर टॉस जिंकलं असतं काय निवडलं असतं तुम्ही? फिल्डिंगच घेतली असती. तुमचा परफॉर्मन्स कुठेतरी थोडासा चांगला होतोय, परंतु त्यानंतर डगमगतोय. या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्ही बघितलंय कशा प्रकारे खेळ होत आहे आणि जवळजवळ आता मग काय गेम प्लॅनिंग असेल? मागची स्पर्धा तुम्ही नक्कीच अगदी ज्या क्षणावर आले होते आणि परत नाराज झाले, पण आज त्या झालेल्या चुका आणि त्या चुकातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? आज बॉलिंग लाईन आम्ही चेंजेस केलेले आहे, त्याच्यात सुधारणा आम्ही केलेली आहे थोडी. आणि या स्पर्धेसाठी खास तयारी काय केली आणि पानखंडा संघासाठी कशी तयारी करून आलात तुम्ही? गेल्या वर्षी सुद्धा आम्ही इथं निघता वेळेस हरलेलो होतो, आता यावर्षी जरा पूर्ण प्रयत्न करू आम्ही. आणि मग एक प्रश्न जो तुम्हालाही देखील विचारणार, ट्रॉफीजच्या बद्दल ऑल इन ऑर्गनाइजमेंट आणि स्पर्धा कशी वाटते तुम्हाला? क्रांतीवीर बिरसा मुंडा एवढे नाव खूप छान आहे, आयोजन सुद्धा त्याच प्रकारे खूप छानच असते इथे. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील, बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. हे होते एजे 2 कर्णधार. नक्कीच आपण बघितलं तर इथे ज्यांनी जाणून घेतल्या त्यांच्या प्रतिक्रिया एका बाजून आपण बघितलं तर मग पानखंडा स्पोर्ट्स बी संघाचं स्वप्न अधुरा राहिलं आहे या स्पर्धेमध्ये नक्कीच एक टायटल मिळवण्याचं. दुसऱ्या बाजूने स्वप्न वाघोबा प्रसन्न भावकल संघाचं देखील अधुरा राहिलं या स्पर्धेमध्ये टायटल मिळवण्याचं. परंतु आज कोणत्या संघाच्या नावावर टायटल मात्र इथून लागू होणार आहे त्याच्यासाठी चर्चा मात्र होणार आहे दिवसभरामध्ये. त्याच्यासाठी खेळही देखील तितकाच चांगला होणार आहे दिवसभरामध्ये. प्रत्यक्षात काय घडेल आता या मॅच मध्ये ते देखील पाहायचं आहे आम्हाला. जाऊया आपण डीजे कडे, त्यानंतर गाणं ऐकूया आणि लाईव्ह ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा कम बॅक करूया. खूपच रोमांचकारी असा सामना. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत करूया. मॅचला झालेली आहे सुरुवात. तिकडे पहिला चेंडू देखील आपण पाहिला, तुषार आणि यज्ञेशी जोडी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर अतुल चानने एक चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. एक सन्मानजनक टोटल उभा करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला बॅटिंग करत असताना.
तुषार यांचा फटका पाहतोय आपण. शॉटलेगच्या डोक्यावरून खेळलाय. संजय यांनी दूरचं अंतर डिस्टन्स केलं आणि हा चेंडूला मात्र आपण पाहिलं कलेक्ट केलं आणि सोपवलं गेलं. फील्ड केले गेले तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा तुषारच्या माध्यमातून कलेक्ट केल्या जात आहेत. आपल्या संघाचा टोटल आहे त्या टोटलला मात्र नक्कीच अकाउंटला मात्र आपण पाहिलं तर ओपन केलं गेलंय 2 धावेंनी. ही मॅच आपण पाहतो आहे माऊली स्पोर्ट्स नागले विरुद्ध जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. फलकावर 32 धावा 33 धावांचं लक्ष पूर्ण करत असताना हे लक्ष आपण पाहिलं तर अगदी सोपं दिसतंय, परंतु क्रिकेटच्या पटलावर सोपं लक्ष कधी कठीण होत आहे हे देखील माहीत पडत नाहीये. दरम्यान हा तेज तर्रार चेंडू जर या 33 धावा करण्यापासून रोखायचे असतील तर डेफिनेटली पहिलं षटक एक कमी धावांचं आणि एक चांगलं इकॉनॉमिकल फेकण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि त्या प्रयत्नामध्ये सध्या जरी आपण पाहिलं तर अतुल नावाचं गोलंदाज आपण पाहिलं तर आपल्याला दर्शवताना पाहायला मिळतोय. स्पर्धा आपण पाहिली तर A1 ची स्पर्धा म्हणून आपण पाहतोय. हा चेंडू थोडा दिशेने जर आपल्याला पाहायला मिळाला अगदी लेग स्टंपच्या बाहेर वळत असताना देखील पाहायला मिळातेच, कारण की वाईट चेंडू एक्स्ट्रा रन्सची नोंद मात्र केली जाईल. एक्स्ट्रा चेंडूची नोंद केली जाते. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक धावा देऊन जाईल का नागले संघासाठी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. गती जास्त होती या चेंडूमध्ये आणि त्यामुळेच आपण पाहिलं की थोडं खेळणं कठीण गेलं तुषारला. चेंडू फेकून झालेत आत्तापर्यंत 4. फळकावर धावा आहेत 3. इकॉनॉमिकल षटक आलं नक्कीच मोठा परिणाम पडेल या चेसिंगवर. रनअपमध्ये थोडीशी चुकताना पाहायला मिळत आहेत. आता डेड बॉलचा इशारा. आणि तुषारचा जर आपण विचार केला तर तुषारने देखील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं आणि तेही इकॉनॉमिकल होतं. लगभग मला वाटतं 4 धाव्यांचं जे षटक होतं आणि मग तशाच गतीने म्हणजे तशाच रीतीचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. बाची कडा होती हो या वेळेला नवनाथ होते तिकडे आणि त्यांच्याकडून झालेली मिस्टेक, सिली मिस्टेक, बिग मिस्टेक मागात पडेल. क्रिकेटच्या पटलावर मिस्टेक भरपूर मागात पडताना देखील आपण पाहिली देखील आहे, परंतु आत्ता स्ट्राईक रोटेट झाली आहे. टीमची टोटल 4 म्हणजेच कंपॅरिझनच्या मोबदल्यात आपण बघितलं तर सेम आहे. दरम्यान हा फटका खेळलाय अगदी कावकानो क्षेत्रामध्ये. संजय तिकडे चांगली फिल्डिंग झाली, चांगला थ्रो, चांगला बॅकअप देखील होताना पाहायला मिळालं. 2 धावा या चेंडूवर मात्र अर्जित केला जातील. 2 धाव्यांनी टीमची टोटल मात्र आपण पाहिली आहे तर 6 या आकड्यावर पोहोचले. 6वर पोहोचले म्हणजेच धीमी सुरुवात आहे, कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आहे. म्हणजे मित्र म्हणेन की धीमी सुरुवात मित्र म्हणेन जो करण्याचा प्रयत्न नक्कीच योग्य ठरला गेलाय. परंतु ही मॅच आता जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे ना तर समीकरण थोडंसं करवट घेणारं राहिलं आहे, कारण की येणारे 18 चेंडू या आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण गरज पाहिली आहे ना तर मग 27 धाव्यांची असणार आणि सरासरी आपण पाहिली तर इथून झाली आहे ती म्हणजेच 9 धाव्यांची. आणि ही सरासरी कशा प्रकारे मात्र गाठली जाईल हे सुद्धा पाहणार आहोत. जाऊया आमचे डीजे ऑपरेटर अनिकेत भोईर यांच्याकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण या चेसिंगमध्ये कमबॅक करूया. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या Thank you, ठाणे जिल्ह्याची DJ. शान. फलकावर पाहिलं आपण तर 6 धावा लागलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजेच इकॉनॉमिकल षटक राहिलं, विकेट नाही मिळाली. परंतु मी तर म्हणेन की अतुलने जी केलेली गोलंदाजी आपल्या संघाला हवं होतं ना एक मोमेंटम, तसं मोमेंटम देणार कार्य त्याने केलंय. परंतु इथून आता आपण जवळजवळ बघितलं की नवनाथ संघाचा संघनायक हे षटक निर्णायक असू शकतं या मॅचमध्ये,
कारण की नवनाथला अनेक वेळेला इकॉनॉमिकलला आणि विकेट टेकर राहताना आपण पाहिलंय आणि सध्या तरी ते कार्य करतील का. मंचावर आदरणीय सन्माननीय प्रवीणजी विवरा साहेबांचं शुभागमन होत आहे. वेलकम, मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. रुपेश दादा जाधव त्यांच्या सोबत जोडले जात आहेत. आज सकाळच्या सत्रामध्ये हे मान्यवर आपल्याला मंचावर दाखल झालेले पाहायला मिळतात. त्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. शॉर्ट पिच चेंडू होता, आपण पाहिला लॉंग लेगच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु फील्डर होते तिकडे धीरज होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगला झेल पकडला गेला आणि समाप्त होतो इथे या वेळेला तुषार चौधरी नावाच्या खेळाडूचा खेळ. विकेट डाऊन. सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर, सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर, कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर, कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. थँक्यू डीजे. पहिलं विकेट डाऊन झाला आणि या विकेटने मात्र मी म्हणत होतो ना की नवनाथ गेम चेंजर खेळाडू आहे आणि पहिल्या बॉलवर त्याने एक मोठी विकेट, कारण की गती चांगली गोलंदाजी ही त्याची ओळख आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर आले. महेश जाधव यांना पण पाहिलं, परंतु ज्याप्रमाणे आता इथून खेळ चालवायचा आहे कुठेतरी एक चांगली गेम प्लॅनिंग आखावी लागेल माऊली स्पोर्ट्स नागली टीमला, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 6 आणि या ओव्हरमध्ये 1 विकेट. म्हणजे आता थोडं असं वाटतं की आपल्या टीमला सुद्धा अडचणीचा सामना करावा लागतंय, परंतु योग्य वेळेत त्या अडचणीवर मात करण्याचा जर उपाय शोधला तर मग ती अडचण मोठी होणार नाही आहे आणि तो उपाय मात्र शोधेल कोण हा प्रश्न असेल. पुन्हा एकदा हवेत केलेला फटका, फिल्डर आहेत तिकडे, लांब राहिले या वेळेला धीरज होते, परंतु 2 धावा मात्र अगदी सहज मिळतील. चांगला थ्रो देखील झालाय. कॅचची अपेक्षा होती परंतु डिस्टन्स कव्हर करणं त्यांना अशक्य होतं आणि त्यामुळे 1 बाउन्सने पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. थेंबे थेंबे तळ साचे जसं म्हटलं जात आहे ना, आता हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की याही इनिंगमध्ये आपण पाहिलं तर आत्तापर्यंत सेम म्हणजे जसा खेळ आपण बघितला होता ना की जवळजवळ जगदंबा स्पोर्ट्स पेंड्रीमारा टीमच्या माध्यमातून होत होता तसाच होतोय, परंतु आता 9 धावा फलकावर आहेत. 3 ओव्हरमध्ये 15 होत्या जगदंबा स्पोर्ट्स टीमच्या, परंतु इथे मित्र म्हणून की 9 आहेत सध्या. तेच तर्रार चेंडू, परंतु थोडा दिशाहीन आहे हे पाहिलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पोहोचवला गेला आमच्यापर्यंत. 10 धावा फलकावर पूर्ण होत आहेत. षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत आत्तापर्यंत पण पाहिले तर 3. तेज गतीने हाताळलेला चेंडू पाहतोय आपण. चेंडूवर नजर असायला हवी, प्रत्येक चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जाणार नाही तर नक्कीच चांगलं इंटेंट दर्शवावं लागेल, चांगलं प्रॉपर क्रिकेटिंग शॉट दर्शवावे लागतील. परंतु जवळजवळ ह्या गतीने आपण पाहिलं ना तर भरपूर आणि भरपूर मात्र बेट केलंय. मग जवळजवळ आपण पाहू शकतोय 10 धावा फलकावर. पुन्हा एकदा पाहिला कडेकडे शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. जी चर्चा करत होतो ना मी नवनाथ या गोलंदाजाची, आणि अगदी त्या चर्चेनुसारच गोलंदाजी करतोय, कारण की इकॉनॉमिकल विकेट टेकर गोलंदाज त्यांना अनेक वेळा राहताना देखील पाहिलंय आणि ते कार्य सध्या तरी करत असताना एक चांगल्या रीतीने मात्र त्यांनी गोलंदाजी हाताळले. चेंडू फेकून झालेत या षटकामध्ये आपण पाहिले तर 5 म्हणजे सलगचे जे आलेले 2 मागचे डॉट चेंडू थोडं दडपण टाकले फलंदाजावर. यावेळेला फटका हवेत आहे, विकेटची शक्यता, झेल ड्रॉप झालाय तिकडे आणि 2 धावा मात्र मिळाल्यात. आणि मी तर म्हणेन चुकीच झाली, धीरज यांच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे आणि त्या मिस्टेकमुळे आपण पाहिलं की 2 धावांचं योगदान मात्र मिळालं बॅटिंग करणाऱ्या टीमला, नक्कीच आपण पाहिलं फलंदाजाला.
आणि या 2 धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडली आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर मग 12 धावा, सरासरी 6ची म्हणजे सेम जवळजवळ कंपॅरिझन आपण बघितलं तर मग सेम चालू आहे. परंतु त्यानंतर थोडं बदललं होतं. आता 12 चेंडून 21 धावा मॅच जिंकण्यासाठी मोमेंटम बनवलाय, परंतु तो मोमेंटम खेचला जाईल का? वळूया डीजेकडे, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. क्रिकेट मधी त्याच्या धुवागार बॅटिंग ना केलाय जलवा दुनियेमधी, असा जलवा दुनियेमधी. कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट प्रेमीच्या हृदयामधी, कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट थँक्यू डीजे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कृष्णा सातपुते या खेळाडूचं नक्कीच नाव हे टॉपला मात्र नक्कीच गाजत आहे. परंतु त्यानंतर आता त्यांच्या सोबत अनेक टॉपचे खेळाडू देखील आपल्याला येत असताना पाहायला मिळतात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, ज्यामध्ये करण अंबाला सारखा खेळाडू, फरदीन काझी सारखा खेळाडू, भावेश पवार सारखा खेळाडू आणि नामवंत खेळाडूंची आता मात्र वर्णे लागली. परंतु कृष्णा सातपुते नक्कीच सारखा खेळाडूचा नक्कीच क्लास मात्र एक अलगच आहे. कोणताही चेंडू आपण बघितलं कोणत्याही दिशेने खेळण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू म्हणजेचा कृष्णा सातपुते. सध्या तरी आपण बघितलं की मैदानाच्या आतमध्ये असलेले खेळाडू आहेत ना महेश आणि यज्ञेश, हे खेळ करतील का आता चांगला? कारण की 12 मध्ये 21, 10.5ची सरासरी ही राहिलेली आहे. मिलिंद बॉलिंग ट्रॅकवर, मिलिंद यांचा पहिला चेंडू शॉर्ट पिच वेळेला आपण पाहिलं. नक्कीच बॉडी बॅलन्स बिघडला गेलं होतं खेळाडूचा तिकडे, परंतु जवळजवळ जंप लगावले तिकडे देखील पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया की कशा प्रकारचं चित्र आपल्याला देखील पाहायला मिळालं. शॉट एक्झिक्यूट तर जरूर चांगला केला गेला होता. बँडेडची गरज आहे, मला वाटते दुखापत झालेली आहे खेळाडूला. डेफिनेटली आपण बघितलं की तिकडे बॉडी बॅलन्स बिघडलं होतं आणि पडला खेळाडू, त्यामुळे थोडीशी दुखापत देखील झालेली आहे. आणि मग दुखापत किती सिरियसली आणि किती गंभीर आहे देखील पाहावं लागेल. पहिल्या बॉलवर 3 धावा मात्र जोडल्या गेल्यात, परंतु दुखापत झालेली आहे, इंजरी झालेली आहे, त्यामुळे नक्कीच आपण पाहतो इंजरीला देखील पाहावं लागेल. पाणी हवाय. हा नक्कीच खेळाडूला दुखापत झालेली आहे. आमचे डॉक्टर आहे. डॉक्टर बघा, लक्ष असू द्या, जर दुखापत जास्त सिरियस असेल तर मग आपण रिप्लेस खेळाडू घेऊ शकताय. त्यानंतरचा पुढील मॅच आपण पाहणार आहोत पानखंडा स्पोर्ट्स बी विरुद्ध आपण पाहणार आहोत त्यांच्या सोबत भगवा प्रसन्न बावकल. एका बाजूने एजेंट टीम आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत तर नितेशन टीम.
आज रंगत जरूर पाहायला मिळेल, कारण की आजच्या दिवसामधले जे संघ आहेत ना, चांगलेहून चांगले संघ आहेत. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण विश्लेषण करूया की आमचे डॉन देखील आज खेळताना पाहायला मिळतील, ज्यांनी स्पॉन्सर्स केलेली आहे या स्पर्धेसाठी. मॅडम ती सिरीजची सायकल प्रवीणदादा वाडा नक्कीच खेळताना पाहायला मिळतील. NCC नायगाव हा संघ आपण बघितला तर आजच्या दिवसामध्ये लक्षवेधी कामगिरी करताना पाहायला मिळेल. संकेत अँड टीम, कारण की एक चांगला टीम पाहायला मिळतोय. अजय संघ सुद्धा आहे आज इथे. तर आपण पाहतो इथे काय घडलं गेलंय. तर इथून थोडीशी दुखापत झाली आणि दुखापत नंतर आपण बघितलं की पुन्हा एकदा मात्र गेम इज ऑन. पहिल्या चेंडूवर आलेल्या 3 धावा म्हणजेच 11 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. जसं म्हणतात की कर्मभूमीच्या जगात श्रम प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने त्यामध्ये रंगही आपल्याला भरावे लागतात. मेहनतीने रंग मात्र भरून सामना जिंकण्याचा प्रयत्न कोणाचा पूर्ण होताना देखील पाहायला मिळेल. चांगला फटका यावेळेला अगदी बॅटच्या रडारमध्ये टक्कन उडवला. एक चेंडू गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पार. हा मिळेल चांगला फटका. A1 ब्रँडेड षटकार 6 धावा. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे पोर. दादूचे एक शॉट वन. थँक्यू डीजे. षटकार आला आहे भरपूर आपण पाहिलं तर नक्कीच. मग ह्या षटकाराने जे प्रेशर होतं ते कमी झालंय. आता मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं ना की 10 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. मॅचचं चित्र पूर्णपणे एका मोठ्या फटक्याने मात्र पूर्णपणे बदललं. मोठा उलटफेर होताना पाहायला मिळाला, परंतु उलटफेर झाला आहे, परंतु मॅच नाही संपला आहे. ज्या फलंदाजाने मात्र षटकार ठोकला फलंदाज आपण पाहिला तर मिस्टर यज्ञेश, जो आतापर्यंत त्याला एक जीवनदान दिलं होतं ना ते महागात पडलं, त्याचा फायदा देखील झाला. पुन्हा एकदा उडवलाय. हा देखील चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पार. हा सुद्धा मिळेल. A for A1 B for ब्रँडेड KBM ट्रॉफी मधला दमदार षटकार. थँक्यू डीजे. हफवाली मिळाला, थोडासा शॉर्ट पिच चेंडू मिळाला आणि त्या चेंडूला देखील बाउंड्रीच्या बाहेर मात्र पाठवलं. आता 9 चेंडू आणि 6 धावा. मॅच मात्र 2 मोठ्या फटक्याने पूर्णपणे बदलली. मॅचची कडा या वेळेला आपण बघितलं तर मग थोडं दिशा बदलली चेंडूने, परंतु नक्कीच एक धाव मिळाली, फायदा झाला. यज्ञेशला मात्र ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं ना झेल सोडला होता, तो झेल मात्र नक्कीच आठवेल जगदंब स्पोर्ट्स टीमला. कारण की तो जर झेल पकडला असता तर कदाचित त्या खेळाडूला संधी नाही मिळाली असती पुढे खेळण्याची. परंतु जर आणि तर यज्ञेश चांगला क्रिकेट खेळतोय आणि सध्या तरी नॉट आऊट आहे. 8 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. शॉर्ट पिच हुक काढण्याचा प्रयत्न केला होता महेशच्या माध्यमातून. एक धाव मात्र जरूर मिळेल. टॉपेज झाली होती आणि एका धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. सध्या तरी आपण बघितलं तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आत्ता मात्र आपण पाहिली तर 4 धाव्यांची गरज आहे. या चेंडूवर मात्र गेम फिनिश केला जाईल का? की ज्याप्रमाणे यज्ञेश टचमध्ये आता दिसून आलाय, 2 उत्तुंग षटकार त्याने लगावलेत, त्याचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स मोठा वाढलेला आहे आणि चांगला खेळ देखील करतोय. डॉट चेंडू येतोय. नक्कीच आपण बघितलं तर डॉट चेंडूने षटकाची समाप्ती झाली आहे. आपण पाहिले तर सामना जिंकण्यासाठी गरज असेल आता मात्र राहणारे 6 चेंडू आणि या 6 मध्ये 4 6-4 हे इक्वेशन आपल्याला जरूर पाहायला मिळते, परंतु कोण
हा मॅच घेऊन जाईल, कारण की जरूर सोपं दिसतंय परंतु काही जर चेंडू आपण पाहिले सुरुवातीचे डॉट आले तर मग रंगत येऊ शकते या मॅच मध्ये, परंतु रंगत निर्माण करण्यासाठी रंग में भंग मिलाने का काम करेंगे क्या गेंदबाज। लेंगे एक म्यूजिकल ब्रेक, डीजे के पास जाएंगे, गाना सुनेंगे और दोबारा मैच के अंदर आएंगे। थँक्यू डीजे। क्रिकेटमध्ये काय, क्रिकेटमध्ये जान आहे, क्रिकेट माझी मान आहे, क्रिकेट म्हणजे सन्मान आहे, क्रिकेट म्हणजेच माझं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट म्हणजेच आपण बघितलं तर नक्कीच सगळ्यांचा आवडता खेळ आहे। ज्या क्रिकेटला आज आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठी चालना मिळाली आहे, परंतु आज KPM ट्रॉफीमधलं क्रिकेट काय दर्शवेल आपल्याला। धीरज असतील 6 मध्ये 4 डिफेन्स करायचे आहेत, होतील का, परंतु हा पराक्रम देखील झालेला आहे, कारण की मला आठवत आहे पंढरीपाडा संघ एक होता आणि त्या संघाने केला देखील होता कारनामा। पहिला चेंडू थोडा शॉर्ट पिच होता धीरज यांचा, एकदा मात्र मिळाली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील पूर्ण होईल का, हा मोठा प्रश्न, का डेफिनेटली मात्र होईल का हा प्रश्न आहे आणि नक्कीच DRS ची डिमांड केलेली आहे, कारण की रन आउटच्या स्वरूपात नक्कीच फलंदाज अडचणीमध्ये सुद्धा येऊ शकतोय। चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो देखील पाहायला मिळालाय, परंतु क्लोज डिसिजन कडे आपण वळतोय। Decision, yes, it is out. क्रिकेटचा चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला रे, क्रिकेट चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला। थँक्यू डीजे। क्रिकेटचा सीझन नक्कीच आपण पाहतोय, नक्कीच ऑन राहील, ऑन आहे आणखीन 7 दिवस जवळजवळ, म्हणजे जवळजवळ आज आणखीन 4 दिवस आणखीन, आणि त्यानंतर आणखीन 4 दिवस, म्हणजे भरपूर क्रिकेट या मैदानावर होणार आहे, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारचं क्रिकेट होतं पाहायला मिळेल। कुंदन न्यू बॅटर, 3 धावा हव्या असतील आता 5 चेंडू मध्ये, भरपूर मशक्कत मात्र करायला लावली जाते का, परंतु फिल्डिंग चांगली झाली आहे। नवनाथचा कौतुक करावं लागेल की झडप घेतली होती, त्यांना जाणीव होती की फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतील इथे, परंतु या 3 धावांनी देखील मात्र आपण पहिला फाईट मोठी करतील। कुंदन साड्या पहिला चेंडू, या वेळेला मात्र आपण पाहिलं तर एकच सिंगल सोडण्याचा प्रयत्न, राऊंड आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद, यज्ञेशला परतावं लागतंय, म्हणजेच मॅच मध्ये ट्विस्ट 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 ऑन आहे, गेम इज ऑन आहे। कमांड इज
इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण तो जीव की प्राण गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल विश्लेषण करा. इथून आपण पाहिलं तर मग मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये येत असताना पाहायला मिळते. जवळ जवळ 4 चेंडू आणि 3 सिलिमिडॉन मात्र आपण पाहिलं पुढे उभे केलेत. इथे पाहायला मिळेल नक्कीच एक धाव खूप महत्वाची असेल. ही एक धाव मात्र आपण पाहिले प्रेशर कमी करणार आहे, परंतु मॅच रंगतदार अगदी स्थितीमध्ये येत असताना देखील पाहायला मिळत आहे. कारण की जवळजवळ जगदंबा स्पोर्ट्स पेंट्रीपाडा टीम ज्या अनुषंगाने मात्र इथून लढत असताना देखील पाहायला मिळालं आहे. कारण की इथून जवळजवळ आता राहिलेले 3 चेंडू आणि 2 धावा. हे मॅचमध्ये आपण पाहिलं तर समीकरण आणखीन आहे, परंतु धीरज गोलंदाजी करतोय ना आपल्या संघासाठी. कुंदन या खेळाडूला आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला खेळाडू आहे, परंतु सध्या तोही फ्रेशर खाली आहे. कारण की फ्रेशर मात्र नक्कीच आपण पाहिलं कमी करण्याचा प्रयत्न करेल का. निर्णायक बॉल ठरू शकतो डेफिनेटली. चांगला फटका खेळला. एकदा मात्र मी येईल दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. चांगली फिल्डिंग झाले, परंतु दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना पाहायला मिळाली. आणि ज्या परीने आपण पाहिलं तर मग ज्या धावा हव्या होत्या आणि त्या पूर्ण केल्या आणि या 2 धावेंनी आपण पाहिलं तर सामना जिंकला गेला आहे. म्हणजेच आपण पाहिलं तर आई माऊली नागले संघाने, आई माऊली स्पोर्ट्स नागले संघ तुमचं मनपूर्वक अभिनंदन असेल. आणि त्याप्रमाणे आपण पाहिलं तर खेळ झाला ज्याची अपेक्षा होती. कारण की थोडं असं वाटलं होतं की कदाचित फसले की काय, परंतु यज्ञेशने चांगली बॅटिंग केली मध्यंतरी आणि त्यामुळेच फायदा मोठा झाला. आणि त्याचमुळे आपण पडतोय की या मॅचमध्ये विजयाचा शिल्पकार ठरतोय मिस्टर यज्ञेश, मॅन ऑफ द मॅच. कारण की त्याला दिलं होतं जीवनदान आणि त्या जीवनदानानंतर त्याने मात्र 2 उत्तुंग षटकार ठोकले गेले आणि त्याचा फायदा मोठा झाला. कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याला 2 पुढील टीमने लगेच मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे, फील्ड सेट करायचे आणि मग बॅटिंग करणाऱ्या टीमने सुद्धा रेडी राहायचं आहे. जाऊया आमचे डीजे ऑपरेटर अनिकेत भोईर यांच्याकडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करूया. हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण